घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून वर्षातून एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलशाची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. वर्षातून एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश कधी भरायचा आहे, कसा भरायचा आहे, कलशामध्ये काय काय असावे आणि या वस्तूंचे पुन्हा काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कर्म दान हे अक्षय असते, म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. याच दिवशी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंची एकत्रित पूजा केली जाते. कराची व पितरांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. या दिवशी आपण जर काही चांगले काम केले तर अक्षय ते राहत असते, आणि जर आपण या दिवशी काही वाईट काम केले, पाप केले, तर ते सुद्धा अक्षय राहते. त्याचे सुद्धा आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. घराचा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. उंबरट्याची पूजा करायची आहे. मुख्य दरवाजावर जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे. आपण आपल्या मुख्य दरवाजामध्ये छान रांगोळी काढू शकतो. शक्य झालं तर आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे. यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे. दररोज जी व्यक्ती तुळशीला पाणी घालते तर तिने तुळशीला पाणी घालायचं आहे, किंवा घरातील जी कर्ती स्त्री आहे तर तिने तुळशीला पाणी घालायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर देवघराच्या बाजूला आपल्याला अक्षय कलश जो आहे तर तो भरायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अक्षय कलश मांडायचा आहे तर त्या ठिकाणी तो पाट मांडायचा आहे. त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. पाटावरती एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे, आणि एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा ठेवू शकतो. त्या दिव्याला प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला कलश म्हणून तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत. त्याचप्रमाणे त्या कलशावरती 5 ठिकाणी आपल्याला कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहेत, आणि बरोबर पाठावरती मध्यभागी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे, किंवा तांदळाचं अष्टदल कमळ जे आहे तर ते आपण काढलं तरीसुद्धा चालते. त्यावरती आपल्याला हा कलश जो आहे ज्यावरती आपण स्वस्तिक काढलेला आहे तर तो कलश आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे. या कलशामध्ये सर्वप्रथम आपल्याला 1 मूठभर खडे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ज्या ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत तर त्या आपण या कलशामध्ये टाकायच्या आहेत. जसं की खडे मिठानंतर आपल्याला 21 नाणी त्या कलशामध्ये ठेवायची आहेत. 1 रुपयाची, 2 रुपयाची किंवा 5 रुपयाची, 10 रुपयाची, तर अशी आपल्याला 21 नाणी घ्यायची आहेत. त्यानंतर 21 लवंग घ्यायचे आहेत. लवंग ह्या व्यवस्थित असाव्यात, अखंड असाव्यात, फूल असलेल्या असाव्यात, तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. 21 लवंगा टाकल्यानंतर आपल्याला 21 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला त्यासुद्धा ठेवायच्या आहेत. त्यानंतर 21 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि 21 गोमती चक्र घ्यायचे आहेत. आता जरी आपल्याला 21 कवड्या मिळाल्या नाहीत, आपल्याकडे 21 कवड्या नसतील, 21 गोमती चक्र नसतील, तर आपण 11 या संख्येमध्ये घेऊ शकतो. आणि जरी आपल्याकडे एखादी वस्तू नसेल तरी काहीही हरकत नाही. आपण खडे मीठ, लवंग, वेलची, तर ह्या जरी वस्तूंनी कलश भरला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर सर्व या वस्तू कलशामध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला नोटा घ्यायच्या आहेत. पैशाच्या ज्या नोटा आहेत तर त्या आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपले जे सोन्याचे दागिने असतात तर ते आपल्याला त्या नोटांवरती ठेवायचे आहेत. आता जरी आपल्याला सोने चांदी ठेवणे शक्य झालं नाही तरीसुद्धा आपण त्या नोटांवरती एक सुपारी जरी ठेवली तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा अक्षय कलश जो आहे तर तो भरायचा आहे. अगदी छोटा जरी आपण तांब्याचा तांब्या घेतला आणि तो जरी भरला तरीसुद्धा चालेल. या दिवशी अक्षय कलश भरण्याला विशेष महत्त्व आहे. तर अशा प्रकारे अक्षय कलश भरून झाला की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कलशाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. लाल रंगाचं फूल मिळालं तर आवर्जून लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. कमळ, गुलाब, तर असं फूल आपण अर्पण करू शकतो, किंवा मग आपल्याला जे फूल मिळेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि त्या कलशाला अगरबत्तीने, धुपाने, निरंजनाने ओवाळायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला
11 वेळेला मोठ्याने श्री सुक्तम म्हणायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्याला विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी 1 वेळेला विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणायचं आहे. विष्णूंना सुद्धा आवाहन करायचं आहे आणि यानंतर या कलशाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपल्याला जर शक्य झालं तर आपण जो दिवा लावलेला आहे तर तो आपल्याला दिवसभर अखंड तेवत ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पुन्हा आपल्याला या कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कलशामध्ये आपण ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्यातील ज्या वस्तू आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो तर त्या आपण वापरू शकतो. किंवा ज्या लवंग आहेत, वेलच्या आहेत, ह्या जर आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरायच्या नसतील तर मग आपण एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. कलशामध्ये ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत तर त्यातील 5 कवड्या 7 कवड्या लाल कापडामध्ये बांधून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो. किंवा आपण जर देवघरातील कवड्या या कलशात ठेवण्यासाठी घेतल्या असतील तर देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण कवड्या ठेवतो तर त्या ठिकाणी त्या कवड्या ज्या आहेत तर त्या पुन्हा आपल्याला ठेवायच्या आहेत. आता आपण जे मीठ या कलशामध्ये भरलेलं आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. कलशाखाली जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा आपण त्याचा भात जरी बनवला तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे अगदी आणि साध्या सोप्या पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय कलश जो आहे तर तो भरू शकतो. आता हा अक्षय कलश सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण लगेच भरू शकतो. सकाळी शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये दुपारची 12 ते 1 जी वेळ आहे तर ही वेळ टाळून आपल्याला इतर वेळेमध्ये हा अक्षय कलश भरायचा आहे. घरातील जी कर्ती स्त्री आहे किंवा कर्ता पुरुष आहे तर त्या व्यक्तीने हा अक्षय कलश भरायचा आहे. अक्षय कलशाची पूजा ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण महाभारताच्या एका कथेनुसार महाभारतामध्ये पांडव होते, त्याचप्रमाणे कौरव होते. 5 पांडवांची एकच पत्नी होती आणि ती म्हणजे पांचाली, जिला आपण द्रौपदी म्हणून ओळखतो. हे पांडव जेव्हा वनवासामध्ये होते तर तेव्हा त्यांना खूप लोक भेटायला यायचे. तेव्हा आपण काय खावे आणि या लोकांना काय द्यावे तर असा प्रश्न त्यांना पडायचा. तेव्हा ऋषींनी त्यांना सूर्यदेवाच्या 108 नावाचा जप करायला सांगितला आणि हे सूर्यदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि तुमचा प्रश्न सुटेल असे सुद्धा सांगितले. तेव्हा युधिष्ठिर आणि द्रौपदीने सूर्यदेवाची उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तुम्हाला काय हवे आहे असे विचारले. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, तुम्ही मला असे काही सांगा की मी या सर्व लोकांचे पोट भरेन. तेव्हा सूर्यदेवाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले, ज्यामध्ये धान्य, भाज्या, फळे होती. त्या अक्षय पात्राचे एक रहस्य होते की जेवढे त्या अक्षय पात्रातील अन्न हे दान केले जाईल तर तेवढे ते भरतच राहील, ते कधीही संपणार नाही, ते अक्षय राहील. अक्षय पात्र 12 वर्षासाठी मी तुम्हाला देत आहे तर असे सूर्यदेवांनी सांगितले आणि ते तांब्याचे अक्षय पात्र घेऊन द्रौपदी व युधिष्ठिर झोपडीत आले आणि त्या पात्रातील अन्नाचा वापर करून त्यांनी लोकांना अन्नदान केले. सर्वांचे जेवण झाल्याशिवाय द्रौपदी ही जेवण करत नव्हती. तर अशी ही थोडक्यात कथा आहे की ज्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी हा अक्षय कलश जो आहे तर तो भरू शकतो, ज्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धीमध्ये वाढच होईल.